नमस्कार मित्रांनो, फिजिक्स शिका मराठीत या आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता तिसरी मंथन या परीक्षेसाठी असलेला अंकगणित हा विषय पाहणार आहेत। या अंकगणितामधील काही प्रश्न आपल्यासाठी परीक्षेचा सराव म्हणून आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। त्यातले काही निवडक प्रश्न तुमच्या समोर आज घेतोय। तत्पूर्वी आपण चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूया। चला पहिले लक्षात घ्या, पहिला प्रश्न आपल्या समोर आहे 250, 250, 150, 250 या चार संख्या तुम्हाला या शब्दामध्ये दिलेत। तर त्याच्यामध्ये तुम्हाला चढता क्रम विचारला जाऊ शकतो, उतरता क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर याच्यामधली लहानात लहान संख्या तिथून आपण सुरुवात करणार आहे, त्याच्यानंतर मग मोठी संख्या, त्यानंतर मोठी संख्या असं आपण चढता क्रम पाहिले। आणि उतरत्या क्रमामध्ये आपण सर्वात मोठी संख्या पहिल्यांदा घेतो आणि नंतर मग लहान 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 या पद्धतीने, बरोबर। तर चला पहिल्यांदा काय आहे, चढता क्रम। आता या चढत्या क्रमामध्ये पहिल्यांदा काय दिले तर 250, 250, 150 आणि 250। तर आपल्याला माहिती आहे 250 म्हणजे 250, 250 म्हणजे 175, 150 म्हणजे 150 आणि 250 म्हणजे 225। तर याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे तर 150 म्हणजे काय 150। त्यानंतर मोठी संख्या कोणती 250, 250 म्हणजे काय 175 आणि 225 म्हणजे काय 250 आणि 250 म्हणजे काय 250। मग चढता क्रम आपण कसा केला तर सर्वात लहान संख्या पहिल्यांदा आणि नंतर मग हळूहळू त्यापेक्षा मोठी संख्या। आता त्याच्याबरोबर एकदा चढता क्रम लक्षात आला, उतरता क्रम एकदम सोपा आहे। जी मोठी संख्या आहे ती काय करायची आपल्याला पहिल्यांदा लिहायची, मग डायरेक्ट शेवटचा अंक जो आहे तो सर्वात मोठा आहे 250, मग तो आपण पहिल्यांदा लिहिला। त्यानंतर काय येणार 225, त्यानंतर काय येणार 175 आणि शेवटी काय येणार सर्वात लहान संख्या 150। कळलं का नक्की? ओके, चला दुसरा प्रश्न बघा। आता इथं काय दिलं बघा, 3 अंकी मोठी समसंख्या। पहिल्यांदा आपल्याला काय समजलं पाहिजे की समसंख्या म्हणजे काय। समसंख्या म्हणजे काय असतं रे? समसंख्या म्हणजे असतं एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 जर असेल तर ती संख्या समसंख्या असते, बरोबर। मग याच्या विरुद्ध विषम संख्या म्हणजे काय, जर संख्येच्या एकक स्थानी काय असेल 1, 3, 5, 7 आणि 9, बरोबर। मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितले की 3 अंकी समसंख्या पाहिजे पण मोठी पाहिजे, सर्वात मोठी। मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती 999। कोणती 999, पण त्याच्या एकक स्थानी काय आहे 9, त्याच्या एकक स्थानी आहे 9 म्हणजे याचा अर्थ काय होतो तर ती विषम संख्या आहे। मग आपल्याला काय पाहिजे समसंख्या, काय पाहिजे समसंख्या। मग 99 च्या अलीकडे काय असणार आहे 98, मग 998 ही सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या असणार आहे, बरोबर। आणि त्याचबरोबर काय सांगितले 3 अंकी लहान समसंख्या। मग 3 अंकी लहान संख्या कोणती आहे 100, बरोबर। आणि 100 पेक्षा लहान जर घेतलं तर 99, पण ती किती आहे 2 अंकी। मला तर 100 आपल्याला घ्यायचे आणि ती कसली पाहिजे सम पाहिजे। एकक स्थानी 0, मग 100च काय झाली ती 3 अंकी लहानात लहान संख्या। तर या दोन संख्यांची तुम्हाला काय विचारलेली आहे वजाबाकी, बरोबर। 998 वजा 100, 998 मधून 100 गेली, किती राहिले 898। चला पुढची संख्या बघा, पुढचा प्रश्न 3 अंकी मोठी समसंख्या किती येणार आहे 998, कारण 999 आहे, परंतु आपण आताच पाहिलं एकक स्थानी जर 9 असेल तर ती विषम संख्या होईल। आपल्याला काय पाहिजे 998, कारण एकक स्थानी काय आहे 8, बरोबर। मग ती झाली 3 अंकी मोठी समसंख्या। त्यानंतर आता इथे काय दिले, मग असे 3 अंकी लहानात लहान समसंख्या घेतली होती, आपल्याला काय घ्यायची आता विषम संख्या। काय घ्यायची विषम संख्या। मग 3 अंकी लहानात लहान विषम संख्या। विषम संख्या आपण पाहिली की एकक स्थानी काय पाहिजे 1, 3, 5, 7, 9, बरोबर। मग आता लहानात लहान संख्या कोणती आहे 100, पण त्याच्या एकक स्थानी काय आहे 0, म्हणून ती संख्या आपल्याला घेता येणार नाही, कारण ती समसंख्या आहे। मग कोणती संख्या घ्यायची
तर मग 101 घ्यावे लागेल. काय घ्यावे लागेल? 101. मग 101 काय आहे? लहानात लहान 3 अंकी विषम संख्या. बघा 998 मधून 101 गेलं किती राहिलं? 897. बघा आता पुढचा प्रश्न बघा. 3 अंकी मोठी विषम संख्या त्यातनं वजा करायचे 3 अंकी लहान विषम संख्या. 3 अंकी मोठी विषम संख्या कोणती येणार आहे? 999, कारण त्याच्या एकक स्थानी किती आहे? 9. मग काय येणार आहे? 999. आणि मग वजा 101. बरोबर, आताच आपण पाहिलं 3 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे? 101. मग 999 मधून जर 101 घालवलं तर किती येणार आहे? 898. चला पुढचा प्रश्न बघा. आता या प्रश्नामध्ये काय केले? तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये विचारलेले आहे की चौकोनांची संख्या किती आणि त्रिकोणांची संख्या किती. तर या ठिकाणी तुम्हाला जे चौकोन विचारलेले आहे तर चौकोन काय होणार आहे? सगळ्यात मोठा बघा हा एक चौकोन आहे. बरोबर, हा सर्वात मोठा एक चौकोन. त्यानंतर इथं एक चौकोन तयार होणार, इथं दुसरा, इथं तिसरा, इथं चौथा. मग 1 आणि 4 किती झाले? 5. बरोबर, त्यानंतर उभे 2 चौकोन तयार होतील. 5 आणि 2 7. आडवे 2 चौकोन तयार होतील. 7 आणि 2 काय आले? 9. मग एकूण किती चौकोनांची संख्या झाली? 9. बरोबर, त्यानंतर या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या जर विचारली तर तो सुद्धा आपण इथं प्रश्न घेतलाय की जर ही आकृती असेल तर याच्यामध्ये त्रिकोणाची संख्या किती. तर आपण काय करूयात बघा. तर आपल्याला माहितीये की इथं 2 त्रिकोण तयार झाले, इथं 2 त्रिकोण तयार झाले, इथं 2 त्रिकोण तयार झाले, इथं 2 त्रिकोण तयार झाले. असे किती? बेचोक 8 त्रिकोण तयार झाले. त्याच्यानंतर हा मोठा एक त्रिकोण झाला, एक, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला आणि इकडं चौथा झाला. असे किती झाले? 8 आणि 4 12. बरोबर, किती झाले? 12. आणि मग राहिलेलं इकडच्या बाजूला एक तयार होणार, इकडच्या बाजूला एक तयार होणार, त्यानंतर इकडच्या बाजूला एक तयार होणार आणि इकडच्या बाजूला एक तयार होणार. असे चारही कोपऱ्यावरती 4 त्रिकोण तयार झाले. ते किती झाले? 12 आणि 4 16. तर चौकोन किती आहे त्याच्यामध्ये? 9. आणि त्रिकोणांची संख्या किती आहे? 16. लक्षात आलं का? ओके. पुढचा प्रश्न काय आहे? 6 नंबरचा बघा. 7/9 अधिक 9/9. आता अशा वेळेला तुम्ही विचारात काय घ्यायचं असतं तर छेदामधली संख्या कोणती. बरोबर, तर आपल्याला छेद कळायला पाहिजे. रेषेच्या खालच्या बाजूला छेद, रेषेच्या वरच्या बाजूला अंश. मग इथं छेदामध्ये किती आहे? 9. इथं छेदामध्ये किती आहे? 9. मग याचा नियम काय असतो? तर छेदामधली संख्या जर समान असेल तर अंशांची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. मग सिंपल आहे. इथं काय करावं लागेल? 7/9. मग 7/9 किती झाले? 16. आणि छेदातली संख्या आहे अशी 16/9. 16 न 9 ला भाग जात नाही, 9 न 16 ला भाग जात नाही. त्यामुळं या ठिकाणी तुमचं उत्तर काय असणार आहे? 16/9. समजलं का? चला नेक्स्ट क्वेश्चन. पुढं आता इथं तुम्हाला पदावली दिलेली आहे 60/10 गुणिले 3. तर आपल्याला माहिती आहे पदावलीमध्ये आपण काय करतो? बॉडोमासचं सूत्र आपल्याला वापरावं लागतं. बॉडोमासचं सूत्र काय आहे? बीओ म्हणजे काय? ब्रॅकेट ऑफ. डी म्हणजे डिव्हिजन म्हणजे भागाकार. बरोबर, आणि एम म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. ए फॉर ऍडिशन. ऍडिशन म्हणजे बेरीज. आणि एस फॉर सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे काय? वजाबाकी. बरोबर, मग बीओ म्हणजे कंसातील संख्या. जर त्या पदावलीमध्ये कंस दिलेला असेल तर कंसातील संख्या पहिल्यांदा, भागाकार नंतर, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी. बघा आता इथं काय दिलं आपल्याला? 60/10. याचा अर्थ काय? तर 10 न 60 ला भागायचं. मग किती येणार? 10 60. मग हे 6 आणि इथं गुणुले काय? 3. मग 6 गुणिले 3 किती आलं? 18. पदावलींची ज्या वेळेला तुम्हाला एखादं कॅल्क्युलेशन येईल, गणित येईल, त्यावेळेला लक्षात ठेवायचं पहिला कंस, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी. ओके, समजलं का? काय अडचण आहे का कोणाला? नाही, ठीक आहे. चला पुढं. आता पुढं काय दिले तुम्हाला? साधी सिंपल बेरीज दिलेली. 527 अधिक 412. 527 अधिक 412. 2 आणि 7 9. 1 आणि 2 3 आणि 4 आणि 5 9. 939. तुमचं उत्तर काय आहे? 939. या प्रश्नामध्ये काय होऊ शकतं? एकतर ती संख्या तुम्हाला अंकामध्ये दिली जाईल किंवा तुम्हाला शब्दामध्ये दिली जाईल. मग शब्दामध्ये दिली तर असं लिहून जमणार आहे का? नाही, तुम्हाला या पद्धतीनं अक्षरामध्ये लिहावं लागेल. अंकामध्ये विचारलं तर अंकामध्ये लिहा, शब्दामध्ये असेल तर शब्दामध्ये लिहायचं, अक्षरामध्ये लिहायचे. पुढचा प्रश्न बघा काय? 9 दशक अधिक 5 शतक अधिक 4 एकक वजा
4 शतक वजा 2 दशक. फक्त काय करायचंय तर एकदम संख्या देण्याच्या ऐवजी त्यांच्या स्थानानुसार त्यांना त्या संख्या दिलेल्या आहेत, अंक दिलेले आहेत. बरोबर. मग आता इथं 9 दशक म्हणले, मग 9 दशक किती 90, 1 दशक 10, 2 दशक 20, 3 दशक 30, 9 दशक किती 90. 5 शतक किती येणार 500, कारण 1 शतक 100, 2 शतक 200, 3 शतक 300, 5 शतक किती येणार 500. 4 एकक किती येणार 4 वजा 4 शतक मग 400 वजा 2 दशक म्हणजे 20. म्हणजे इथं काय करावं लागेल तुम्हाला, या संख्येमध्ये इथं बेरीज दिली, इथं वजाबाकी इथं वजाबाकी आहे. बरोबर. मग पहिल्यांदा बेरीज करून घ्यायची. 90 आणि हे 500, 590, 590 आणि 4 594. काय येणार 594. त्यातनं 400 आणि 20 वजा करायचे. मग आपण इथं काय करूया 594 मधनं 400 वजा करा पहिल्यांदा. किती येणार इथं 194 आणि वजा काय 20. मग 194 वजा 20 हे 4 वजा 0 4, 9 मधनं 2 गेले 7 आणि हा एक तसंच. आपलं उत्तर किती आलं 174. किती आलं 174. पुढं अपूर्णांकावर आधारित तुम्हाला गणित दिले. एक सर्कल घेतलाय, एक रेक्टँगल घेतलाय. या सर्कलचे किती भाग केलेत पहा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एकूण किती भाग आहेत 8. 8 पैकी 5 भाग त्यांना काय केलेले रंगवले. 1 2 3 4 5 5 भाग रंगवले. बरोबर. म्हणून ती संख्या काय झाली किंवा तो अपूर्णांक काय झाला 5/8. काय झाला 5/8 म्हणजे 8 पैकी 5. इथं काय दिले अधिक, मग इथं अधिक येईल. तसंच इथं बघा भाग किती 1 2 3 4 5 6 7 8. एकूण किती भाग केलेत आयताचे 8 भाग केलेत. किती भाग केलेत 8 समान भाग केलेत. मग या 8 पैकी किती भाग त्या ठिकाणी रंगवले छायांकित केलेत 1 2 3. किती 3. मग तुमचं इथं काय लिहिता येईल तुम्हाला अपूर्णांक कोणता लिहिता येईल 3/8. मग आता पहिला पूर्णांक आहे 5/8, दुसरा पूर्णांक आहे 3/8 3/8 आणि या दोघांची काय करता येईल आपल्याला बेरीज. मग इथं किती येणार 5 अधिक 3 म्हणजे किती येणार 8 आणि छेदामधली संख्या तशीच. इथं 8 आहे, इथं 8 आहे. 8 ना 8 ला कॅन्सल करता येईल किंवा 8चा भाग लावता येईल म्हणजे किती येणार 8 1 8 8 1 8 म्हणजे किती येणार इथं 1. आपलं उत्तर किती येणार 1. समजलं. पुढं त्यानंतर 11वा प्रश्न आपल्याला दिलाय बघा की एक 60 मीटर लांबीची दोरी आहे आणि त्या दोरीचे तुम्ही काय करताय 6 समान तुकडे करताय. बरोबर. मग आता एका तुकड्याची लांबी आपल्याला घ्यायची. 60 मीटर दोरी आहे. मग भागिले काय करायचे 6 तुकडे करायचे ना. भाग किती करायचे 6. बरोबर. मग एकाचे तुम्हाला 6 भाग करायचे असतील तर एक म्हणजे कोण दिले 60 मीटर लांबीची दोरी असे भाग करायचे 6. तर तुम्हाला 60 ला 6 ने भागावं लागेल. पण आपल्याला माहिती 6च्या पाड्यामध्ये काय आहे 10 नंबरला 60 आहे म्हणजेच त्या ठिकाणी 60 चे किती भाग होणार समान 10. बरोबर. मग एका भागाची किंमत आपल्याला मिळेल. एका तुकड्याची लांबी किती आहे तर 10 मीटर. कारण का तर 60 मीटर एकूण लांबी आहे. त्याला भागिले 6 केलं की 6 आहे 60 किती येणार 10 मीटर. पण आपल्याला कदाचित उत्तर ते सेंटीमीटर मध्ये दिलं जाईल. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार तर आपल्याला माहिती पाहिजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर, 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. मग असं 5 मीटर म्हणजे किती येणार 500 सेंटीमीटर. मग तसं 10 मीटर म्हणजे किती येणार 1000 सेंटीमीटर म्हणजे किती 1000 सेंटीमीटर. ओके. समजलं का. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय 800 वजा 188. एकदम सोपा प्रश्न. काय करायचं आपल्याला 800 मधून 188 वजा करायचे 612 तुमचं उत्तर येणार आहे. आता हे जे उत्तर आहे ते सोडवत बसायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे की 188 वजा करायचं. बरोबर का. कशातून 800 मधनं पहिल्यांदा काय करा 100 वजा करा. 100 वजा केलं की 700 राहील. 700 मधून 88 वजा करा किती राहणार 612. किती राहणार 612. पुढं आता इथं तुम्हाला काही संख्या दिलेत आणि काही संख्या दिल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की या ठिकाणी या संख्येमध्ये त्या संख्येना 2 न कोणत्या संख्येला भाग जाईल, 3 न कोणत्या संख्येला भाग जाईल, 4 न कोणत्या संख्येला भाग जाईल, 5 न 10 न. मग यासाठी तुम्हाला काय करावं लागतं कसोट्या माहिती असणं गरजेचं असतं. मग 2 ची कसोटी काय, 3 ची कसोटी काय, 4 ची कसोटी काय, 5 ची कसोटी काय, या कसोट्या आपल्याला माहिती असतील तर तुम्ही सहजासहजी 100 अंकाची जरी एखादी संख्या दिली तर त्याला सुद्धा तुम्ही सहजासहजी 2 न भाग जातोय का नाही
3 न भाग जातोय का नाही हे तुम्ही ठरवू शकता. बरोबर. मग आता या ठिकाणी काय दिले बघा. तर पहिली संख्या दिली 524, 525, 513, 333, 303, 330, 666, 601, 660, 250, 224, 208. बरोबर. मग आता या संख्यांपैकी 2 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या? तर इथं लक्ष द्या व्यवस्थित. 524, 330, 666, 60, इथं 50 आहे, 224 आहे, 208 आहे. बरोबर. या संख्यांच्या जर तुम्ही एकक स्थान पाहिलं तर या सगळ्या संख्येच्या एकक स्थानी इथं 4 आहे, इथं 0 आहे, इथं 6 आहे, 0, 0, 4 आणि 8. बरोबर. म्हणजे एकक स्थानी तुम्हाला काय दिसते? 0 आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 8 आहे. मग तुम्हाला 2 ची कसोटी मिळते. मग 2 ची कसोटी काय सांगतो आपण? जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी संख्या असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. मग संख्या 3 अंकी असू द्या, 4 अंकी असू द्या, नाहीतर 10 अंकी असू द्या, तुम्हाला भाग लावायची गरज नसते. तुमची फक्त 2 ची कसोटी पाठ पाहिजे. लक्षात आलं? सहजासहजी तुम्ही ठरवू शकता की त्या संख्येला 2 ने भाग जाऊ शकतो का नाही. त्यासाठी तुम्ही काय पाहिलं आता? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. समजलं का? म्हणजे तुम्हाला त्याला भाग लावत बसायचं नाही, फक्त एकक स्थान चेक करायचं. आता बघा दुसरं काय दिले? 3 ने भाग जाणाऱ्या संख्या. आता 3 ने भाग जाणाऱ्या संख्या, मग तुम्ही प्रत्येक संख्येला 3 ने भाग लावणार का? नाही. त्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्या संख्येतील 3 ची कसोटी तुम्हाला वापरावं लागेल. तर ती कसोटी अशी आहे, संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजे काय? तर तुम्हाला पहिली संख्या दिली 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, 524 आहे. त्यातलं या तिघांची बेरीज, या 3 अंकांची बेरीज किती आली? 11. 11ला 3 ने भाग जातो का? नाही जात. त्यामुळे संख्येला भाग जाणार नाही. दुसरी संख्या बघा, 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, अंकांची बेरीज किती आली? 12. त्याला 3 ने भाग जातो का? जातो. मग 525 ला पण 3 ने भाग जाणार. 513, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, भाग जातो. म्हणलं की 3 ने भाग जाणार. या संख्येला भाग जाईल, या संख्येला भाग जाईल, या संख्येला भाग जाणार. 6 3 18, याला भाग जाईल. पण 6 आणि 1 7, 7 ला जातो का 3 ने भाग? नाही. याला 3 ने भाग जाऊ शकत नाही. 660 मध्ये बघा 6 6 12, 3 ने भाग जातो. 660 ला भाग जाणार. म्हणजे 3 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या? 525, 513, 333, 303, 330, 666, 660 या सर्व संख्यांना 3 न भाग जातो. का जातो? कारण त्याच्या अंकातील बेरजेला सुद्धा 3 न भाग जातो. म्हणजे या संख्येला पण 3 न भाग जात असणार. अशी 3 ची कसोटी आहे. नेक्स्ट, 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. आता 4 ने भाग जाणाऱ्या संख्या 4 ने भागत बसणार का तुम्ही? नाही. 4 ची कसोटी वापरणार. काय आहे 4 ची कसोटी? 4 च्या कसोटीसाठी तुम्ही काय चेक करणार? एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्या, आणि त्याला जर 4 ने भाग जात असेल तर त्यामध्ये त्या पूर्ण संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो. मग तुम्ही चेक काय करणार? शेवटचे 2 अंक. जसं की इथं 524 मध्ये शेवटचे 2 अंक 24 तयार करते संख्या. 24 ला 4 ने भाग जातोय, तर मग 524 ला पण 4 ने भाग जाणार. मग 524 गेला. 660 बघा, शेवटचा अंक काय? शेवटचे 2 अंक काय? 6 आणि 0, म्हणजे संख्या कोणती झाली? 60. 60 ला जातो का 4 ने भाग जातो. 15 चौक 60, म्हणजे 660 ला पण भाग जाणार. 224, 224 मध्ये बघा 24 आहे, 24 ला भाग जातो म्हणलं की 224 ला पण भाग जाणार. इथं शेवटचे 2 अंक मिळून काय झालं? 8 तयार झालं. बरोबर का? 8. 8 ला 4 ने भाग जातो. मग 208 या संख्येला 4 ने भाग जाणार. पुढे काय विचारले? 5 ने भाग जाणाऱ्या संख्या. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? 525, 330, 660, 250. मग 5 ची कसोटी कशी काय वापरली? तर ते लक्षात ठेवायचं. 5 ची कसोटी सांगते, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 न भाग जातो. मग तुम्ही सगळे अंक बघायची गरज आहे का? नाही.
तुम्ही फक्त बघायचा एकक स्थानचा अंक. एकक स्थानचा अंक काय आहे, जर 0 आहे किंवा 5 आहे, इथं 5 आहे याला भाग 5 न जाणार, इथं 0 आहे याला पण 5 न भाग जाणार, इथं 0 आहे याला 5 न भाग जाईल, इथं पण एकक स्थानी 0 याला पण 5 न भाग जाईल, पण याला भाग जाणार आहे का, नाही. एकक स्थानी काय आहे 4, याला भाग जाऊ शकत नाही. कळलं तुम्हाला. पुढं 10 ने भाग जाणाऱ्या संख्या. 10 ने भाग जाणाऱ्या संख्या काय, तर आपण जर 10चा पाढा पाहिला, 20चा पाढा पाहिला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्या ठिकाणी जर समजा दशक स्थानचा अंक 0 असेल तर गुणाकार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्यांच्या एकक स्थानचा अंक जर 0 असेल तर त्यावेळेला गुणाकार करतो त्यावेळेला एकक स्थानचा अंक पण 0 येतो. मग 10ची कसोटी आपल्याला काय मिळते, 10ची कसोटी असते ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे त्या सर्व संख्यांना 10 ने भाग जातो. बरोबर. मग 10 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत, तर इथे एकक स्थानचा अंक 330 ला आहे, 660 ला आहे आणि 250 ला. 10 ने भाग जाणाऱ्या संख्या 330, 660, 250. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 3/17 अधिक 5/17 अधिक 9/17 अधिक 8/17 वजा 2/17 यांची आपल्याला बेरीज वजाबाकी विचारली. सिंपल आहे. आता इथं छेद सगळ्यांचा 17 आहे त्यामुळे बेरीज वजाबाकी तुम्ही डायरेक्ट करू शकता. बघा 3 आणि 5 8, 8 आणि 9 17, 17 आणि 8 25. आता इथं फक्त वजा आहे, मग 25 वजा 2 किती आलं 23. मग 23/17, 23 मूळ संख्या, 17 पण काय मूळ संख्या, दोघांनी एकमेकांना भाग लावता येणार नाही किंवा जाणार नाही, त्यामुळे हे उत्तर तुमचं आहे असं राहील. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 777 भागिले क्ष. 777 भागिले क्ष बरोबर किती आलं 111. तर क्ष ची किंमत आपल्याला काढायची. डायरेक्ट आपण विचार करूयात की या 7 ला भाग लावल्यानंतर 1 येते, या 7 ला भाग लावल्यानंतर 1 येते, या 7 ला भाग लागलं तर 1 येते. मग असं कधी शक्य, आपण एखाद्या संख्येला त्याच संख्येनं जर भागले तरच उत्तर काय येतं 1 येतं. मग इथं क्षच्या जागेवर काय असलं पाहिजे, तीच संख्या पाहिजे म्हणजे 7 पाहिजे. मग 7 1 7, 7 1 7 या पद्धतीनं तुम्हाला 777 भागिले जर क्ष म्हणजे 7 केलं तर तुमचं उत्तर मिळणार आहे 111. तर आपलं क्षची किंमत किती असणार आहे 7 असणार आहे. समजलं. ओके गुड. पुढं 804 पासून तयार होणाऱ्या संख्या. फक्त एक अंक एकदाच वापरायचा, डबल अंक वापरता कामा नाही. बरोबर. शून्यानं जर कोणती संख्या तयार होते का नाही होत. बरोबर. शून्यानं 2 अंकी संख्या तयार होईल पण आपल्याला विचारले 3 अंकी. मग लईतले काय घेऊ शकतो आपण 8 ने सुरुवात करा. मग काय करता येईल तुम्हाला 804 करता येईल किंवा 840 करता येईल. दुसरी पद्धत म्हणलं तर 4 ने तयार करता येईल संख्या. 408 किंवा 480 अशा 4 संख्या तुम्हाला मिळतील. लक्षात घ्या. पुढं आता इथे एक पदावली दिली बघा. 13 गुणिले 7 अधिक 12 गुणिले 9 वजा 5 गुणिले 8. हे आपल्याला सांगितले. गोडमा सूत्र वापरायचे. पहिल्यांदा कंस, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. मग इथं फक्त काय आहे गुणाकार आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे, भागाकार नाही. पहिल्यांदा गुणाकार. 13 7 91, 12 9 108, 85 40, 91 आणि 108 किती आलं 199 आणि वजा 40. मग 199 मधून 40 गेले किती राहिलं 159. नेक्स्ट. आता एक पेटी 80 रुपयाला, एक पेटी 80 रुपयाला. तर तुम्हाला विचारले 12 पेट्या कितीला, 25 पेट्या कितीला, 60 पेट्या कितीला. अशा वेळेला काय ठरवायचं लक्षात घ्या. एका पेटीची किंमत तुम्हाला माहिती आहे, एका गोष्टीची किंमत तुम्हाला माहिती आहे. मग 2 गोष्टीची काढायची असेल 2 न गुणायचं, 3 गोष्टींची किंमत काढायची असेल 3 न गुणायचं, 4 गोष्टींची काढायचं असेल 4 न गुणायचं. म्हणजे काय तर एका पेटीची किंमत आहे 80. आपल्याला विचारले 12 पेट्यांची किंमत किती. मग 12 न 80 ला गुणायचं. 12 0 0 आणि 12 8 96 म्हणजे किती येणार 960 रुपये. नेक्स्ट. 25 पेट्यांची किंमत किती. मग 25 न 80 ला गुणायचं. 25 0 0 आणि 25 8 200 किती झालं 2000 रुपये. किती 2000 रुपये. पुढं 60 पेट्यांची किंमत आपल्याला काढायची. 60 0 किंवा असं करा इथे एक 0 इथे एक 0 किती शून्य झाले 2 आणि 6 ने डायरेक्ट 8 ला गुणा 6 8 48 म्हणजे 60 पेट्या आपल्याला कितीला भेटणार आहेत 4800 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन. पुढे बघा 7/18 वजा 4/18 आणि इथं तुम्हाला कुठली संख्या मोठी आहे कोणती लहान आहे हे आपल्याला विचारले. 9/18 वजा 8/18. आता इथं बघा इथं छेद आहे 18, या दोघांची काय होणार अंशांची वजाबाकी.
7 वजा 4 किती आलं 3, मग 3/18 बरोबर. आणि इकडं 9 वजा 8 किती आलं 1/18. आता इथं 3/18 भाग आहेत. 3चे किती भाग आहेत 18 आणि इथं एकाचे किती भाग केलेत 18. मग 3/18 केल्यानंतर जास्त भाग वाटणीला येईल का 1/18 भाग केल्यानं वाटणीला येईल 3/18 केल्यानंतर. मग 3/18 हे उत्तर काय सर्वात जास्त. मग हा पूर्णांक मोठा आहे. नेक्स्ट 321, 425, 735, 336, 542. आता या संख्येमध्ये तुम्हाला विचारले 2 ने भाग जाणाऱ्या संख्या, 3 ने भाग जाणाऱ्या संख्या, 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. म्हणजे काय 2 ची कसोटी वापरावी लागेल, 3 ची कसोटी वापरावी लागेल आणि 4 ची कसोटी. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल 2 न भाग जाणार. मग इथं बघा इथं 6 आहे आणि इथं 2 आहे म्हणजे या दोन संख्यांना 2 न भाग जाणार. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या काय सांगितलं आपण 3 ने भाग जाणाऱ्या संख्या संख्येच्या अंकातील बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला पण 3 न भाग जातो. बेरीज करायची 3 आणि 2 5, 5 आणि 6 321 ला भाग जाणार. 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 732 ला भाग जाणार 3 3 3 6, 3 आणि 3 6, 6 12, 12 ला 3 न भाग जातो म्हणजे 336 ला पण 3 न भाग जाणार. आणि शेवटचा प्रश्न 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. 4 ने भाग जाणाऱ्या संख्येची कसोटी काय होती शेवटच्या 2 अंकांना जर 4 न भाग जात असेल तर 4 ने त्या संख्येला भाग जातो. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी या 336 ला पण 4 ने भाग जाणार. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.